ब्रह्मांडा भवते वेदे वज्रमुक्षे क्रोशने तयासी पूर्णांगैसी ब्रह्मांडी पाहतानसे आरक्तरे खिले लोढा ग्रासिरे सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिरे शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाठे गौर्या भूत प्रेत संबंधाधी रोग व्याधी समस्तही नासती कुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पण धरा श्लोके लाभते शोभने बळी दुर्दे हो निसंदे हो बाळाला घातले. आता असे हे बाळ छान त्याला कुंची कपडे घातले, पण नवीन कुंची कपडे घालायचे असतात का? डोक्यात जन्मलेल्या बाळाला कधीही नवीन कपडे घालायचे नसतात. मग त्यासाठी आपल्या शेजाऱ्या बाजाऱ्यांकडून जुने कपडे आणायचे असतात. जुनी कुंची, जुनी टोपडी, जुनी आंगडी असं सगळं आणायचं आणि ते जुनं असेल ते कापड त्याला घालायचं. एकदम नवीन कापडाचा स्पर्श द्यायचा नाही. आणि असं ते जुनं कापड त्याच्या अंगावरती घातलंय, छान कुंची बांधले, छान आंगडं आणि टोपडं घातले. त्याच्यानंतर ते लाळ असतं ते पण बांधले आणि असं उंची टोपडं घालून त्याला मस्त पैकी दुपट्यामध्ये असं बांधले की हात हलणार नाही, पाय हलणार नाही, तशी मान पण हलणार नाही अजिबात. असं गच्च त्या दुपट्यामध्ये बांधलं आणि असं तयार झालं आता पाळण्यामध्ये ठेवण्यासाठी. आणि असं हे बाळाला छान तयार केले. असा छान पाळणा काय त्या सगळ्या वादळ राज्य आहे ते फार मोठं समृद्ध असणारं राज्य आहे आणि त्यामुळे सुवर्णाच्या फुलांनी तो पाळणा सजवलाय. गोविंद घ्या कोणी गोपाला घ्या. मग सगळ्या सुवासिनींनी मिळून हसत खेळत त्या मुलाला पाळण्याच्या वरून खालून असं फिरवून 3 वेळा केलं. त्यानंतर या बाळाला पाळण्यामध्ये ठेवले आणि आता सगळ्या सुवासिनी मिळून तो पाळणा हळूहळू असा हलवायचा.